नमस्कार मित्रांनो, आता बघूया आज मार्केटमध्ये काय झालं आहे. तर मार्केट साईडवेजच ओपन झालं आणि तिथूनच डायरेक्ट मार्केट डाऊन साईडला यायला लागलं. डाऊन साईडसाठी पण आपण टार्गेट दिले होते 44,950, 44,762 आणि 44,422 हे असे आपले सगळे टार्गेट्स हिट झाले आहेत. तर निफ्टीमध्ये बघूया की काय झालेलं आहे. तर निफ्टी सुद्धा आहे इथंच ओपन झाली. ती जसं डायरेक्ट 21,450 ची लेवल होती त्याच्यापासूनच डायरेक्ट मार्केट रिव्हर्स फिरलेलं आहे आणि आपलं पहिलं टार्गेट होतं 21,330 आणि दुसरं टार्गेट होतं 21,244. त्याच्यापासूनच मार्केट परत अपसाईडला गेलेलं आहे. असे लेवल्सने आपल्या पूर्ण प्रॉपर काम केलेलं आहे. तर 3 दिवस आता सुट्ट्या आहे. फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. तर डायरेक्ट आता सोमवारी मार्केट आहे. तर सोमवारचं अनालिसिस चेक करूया. तर बघूया आता 29 तारखेला सोमवारी मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे 44,866. मार्केट 45,000च्या वरतीच मार्केट सस्टेन राहत नाहीये. ज्यावेळेस मार्केट 45,100च्या वरती सस्टेन राहील त्यावेळेस आपल्याला एक लॉंग रॅली अपसाईडला मिळणार आहे. तर उद्या मार्केट म्हणजे सोमवारी मार्केट ओपन व्हायचे चान्सेस आहेत. एक तर गॅप अप ओपन झालं तर 45,300च्या लेवलमध्ये गॅप अप होऊ शकतो. 45,100 ते 300च्या लेवलमध्ये. त्यासाठी आपल्याला पहिलं टार्गेट आहे 45,428, 45,551 आणि 45,647. आणि जर समजा मार्केट साईडवेजच ओपन झालं तर त्याच्यासाठी आपल्याला ज्या साईडला मार्केट ब्रेकआउट देईल त्या साईडला आपण ट्रेड घेणार आहे. जर समजा डाऊन साईडला दिला तर 44,950, 44,762 आणि आजचा लो आपल्याला 44,422 असे टार्गेट आहेत. आणि जर गॅप डाऊन ओपन झालं तर हेच आपल्याला टार्गेट आपले कंटिन्यू राहतील. तर त्याच्या आता निफ्टीमध्ये बघूया की निफ्टीने क्लोज दिलेला आहे 21,352ला. तर 21,352ला जर मार्केट इथंच निफ्टी इथंच ओपन झाली, साईडवेजच ओपन झाली तर आपण बघायचं की मार्केट कोणत्या साईडला सस्टेन होते. तर त्यावेळेस जर डाऊन साईडला सस्टेन झालं तर 21,330 ची लेवल आपल्याला महत्वाची आहे. त्याच्यानंतर 21,244 आणि लास्टला 21,100. आणि जर समजा मार्केट अप साईडला जायला लागलं तर त्यासाठी आपल्याला टार्गेट्स आहेत 21,460, 21,532 आणि 21,642. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा, लिमिटेड ट्रेड घ्या आणि जास्त प्रॉफिट करा. जर ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.